कारण का विश्वात्मक बॉल आपण पाहिलं तर अगदी रॅपिड गतीने जलद गतीने बॉलला डिलिव्हर केलं बॉलर सूरज आपण पाहिला तर अगदी हा 20 वयाच्या आतमधला गोलंदाज आहे आणि काय अप्रतिम बॉल टाकला आणि डॉट बॉल आलाय बॅटर तयार हो 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 मध्ये बॉल चालला इथे सीमारेषेच्या बाहेर फ्लाइडिंग cracking unbelievable it is a going it is a S bank maximum 6 run ढोल दीजिए आपण पाहिलं तर डीजे ऑपरेटर देखील जबरदस्त होत आहे आणि आमचे UTC लाईव्ह आपण पाहतोय क्लॅरिटी आपल्याला इथे एकदम परफेक्ट दिली जाते जे ऑपरेटर आहेत कॅमेरामॅन तो देखील चांगल्या पद्धतीने कैद करतोय परंतु पहिल्या षटकाची झाली समाप्ती आणि पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॅटिंग केली खास करून रवीने 4 चौकार आणि 1 षटकार ठोकलाय टीमची टोटल यावेळेस हलक्या हाताने केलाय प्लेसमेंट केले पुश करो और खुश रहो याच विचारानं फटका इथे सजवला गेलाय सिंगल मिळाले रविलालला स्ट्राईकला आणि टीमच्या टोटल मध्ये सध्या 1-8 धावा झाल्या स्कोर गार्ड वरती आतापर्यंत त्या 23 धावा स्कोर गार्ड वरती चांगली मॅच चांगली फाईट दरम्यान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत सिंगल मिळाली या बॉल वरती आणि अमोल सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आणि पहिल्या बॉल वरती आले ते एक सिंगल बॅटर तयार आहे ओ हॅप ट्रॅकर बॉल अगदी फलंदाजाला बीट करून जाईल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय चांगली सुरुवात करून दिली आहे गोलंदाजाने कारण का पहिलं षटक राहिलं होतं फलंदाजाच्या नावावरती परंतु हेच सांगत असताना गोलंदाज सध्या अद्याप तरी हो आम्ही देखील करू यावेळेस बॉलला उडवलाय हवाई सफरने बॉलला लँड केलं बॉल आहे नक्कीच इथे चान्स घेतच होता क्षेत्ररक्षक परंतु त्याच्या आबाग्याच्या बाहेर आउट ऑफ द पार एस बॅक मॅक्सिमम आलाय रवीच्या बॅट मधनं आणखीन एक जबरदस्त आलाय षटकार कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन पुन्हा एकदा आवाज ऐकूया आपण रुपेशजी पाटील सरांचा थँक्यू सो मच धावा मात्र अगदी ओघाने येताना पाहायला मिळतात की काय डेफिनेटली आणि इथून धावफलकावरती एकूण धावा लागल्या जाते त्या 35 धावा आणि स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळत आहेत आणखी एक चांगला बॉल इथे त्याच्यानंतर आक्रमण क्षेत्ररक्षकांनी काळजी घेतली आहे आणि फलंदाज बाद 4 विकेट
विकास स्ट्राईकला पाहतोय इथे, परंतु बऱ्याच वेळा पाहायला हा बॉल चांगले आहे आणि इथून डॉट बॉलची समाप्ती इथे मात्र होताना पाहायला मिळेल. विकास आहे तिथे कदाचित लाईन आणि लेन, तर डेफिनेटली IPL मध्ये सुद्धा आपण बरेच वेळा असं निर्णय पाहिलेत. आणखी एक चांगला बॉल डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आलाय. या 2 डॉट बॉल नंतर आत्मविश्वास वाढला जाईल राकेश या गोलंदाजांचा, कारण सतीश चांगली खेळी इथे मात्र पाहायला गेलं तर साकारली जाईल का नाहीये. चांगली गोलंदाजी साकारली जातोय सतीश यांच्याकडनं, कारण बॅक टू बॅक इथून हा दुसरा डॉट बॉल येताना पाहायला मिळेल आणि बाईची वंडी आली मपी असावी आणि एका धावेने धावफलकावरती मात्र धावफलक पुढे जाईल. 40च्या घरामध्ये 40 धावा धावफलकावरती. कैलासवासी सचिन उत्तम बोरगे यांच्या स्मरणार्थ कैलासवासी सचिन नाना स्मृती चषक 2024 आज सचिन नानांच्या स्मृतीला उजाला देणारी ही स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतोय आणि एंड इज वेल शेवट गोड केलाय आणि षटक क्रमांक 3 संपुष्टात आले. 3 षटकांच्या खेळीनंतर धावफलक लागले जाते 40 धावा. त्याचबरोबर मी विनंती करेन इथे तायमाई टायगर्स तामजाई टायगर्स चाळकीवाडी, तर मी विनंती करेन या संघाला की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचा आहे, कारण प्रत्येक टीमला इथे सन्मानित करण्यात येईल ही खासियत आहे. आपण पाहायला गेलं तर आयोजक भैरवनाथ 11 बोरगेवाडी या संघाची आज वेगळेपणा आपल्याला खूप सारं जाणवायला पाहायला मिळतोय, कारण आज सगळ्या टीमच्या खेळाडूंची जेवणाची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे. ॲडव्होकेट जनार्दन लक्ष्मण बोत्रे साहेब यांच्याकडून एक जबरदस्त स्पर्धा सुनियोजित. इथे अंतिम षटकाला सुरुवात होईल आणि अंतिम षटकासाठी इथून मयूर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईक श्रीधर, ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर केलाय. बॉलला दिलं भिरकावून सीमारेषा पार. श्रीधर यांच्या बॅटमधून धावा येतील 6 षटका. ते शेवटचा तसा नका करत जाऊ डीजेवाले, छाती दुखतो आमची. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये बॉलला ड्राईव्ह केले इथे मात्र पाहायला मिळते. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला उचलता जाईल, फेकी केली जाईल. 2 धावांचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला मिळेल आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या
61 61 धावा आतापर्यंत होताना पाहायला मिळत आहेत. थोडासा प्रेशर गोलंदाजांवरती मयूर यांच्यावरती आणि इथून व्हाईट बॉलचा निर्णय येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव इथे मात्र जोडली जाईल. 62 धावा 62 एक मोठी धावसंख्या जमवण्यामध्ये सध्याच्या घडीला यशस्वी होत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. वीर हनुमान माटेकरवाडी टीम अगेन्स्ट साळकेवाडीच्या विरोधामध्ये खेळत असताना आई चांगला फटका अगदी खडे खडे बॉलला दिला पाठवून सीमारेषा पार लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमारेषा पार. 6 धावा षटकार आणि या षटकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात. 68 धावा धावफलकावरती इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आणि इथून 24 बॉल मध्ये विजयासाठी गरज आहे ती 69 धावांची टीम साळकेवाडी टीमला. आजच्या दिवसातील दुसरा हायस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला 63 धावा इथे मात्र जमवल्या गेल्या होत्या. चिखलेवाडी टीमनं हॅलो हॅलो 68 धावा विजयासाठी 69 धावांची गरज आहे. तर श्री काळंबादेवी क्रिकेट संघ शिबेवाडी आणि श्री सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी दोन्ही कॅप्टनना विनंती करीन टॉससाठी यायचं आहे लगेच. श्री काळंबादेवी क्रिकेट संघ शिबेवाडी आणि श्री सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी चला दोन्ही कॅप्टनला विनंती करीन इथे टॉससाठी यायचं आहे. चला शिबेवाडी आणि मोरेवाडी दोन्ही कॅप्टनना विनंती असेल टॉस साठी यायचं आहे. सर इथून शिबेवाडी टीम यायचं आहे टॉस साठी प्लीज. शिबेवाडी चला जर का पहिला बॉल पडला आणि जर का तुम्ही इथे उपस्थित झाला नाही तर तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. शिबेवाडी टीम आणि मोरेवाडी दोन्ही कॅप्टनला विनंती करेन. मोरेवाडी टीम उपस्थित आहेत कॅप्टन तरी शिबेवाडी टीम कॅप्टन चला लगेच धावत यायचं आहे. मॅच ऑन इथे मात्र कल्पतरू 11 साळकेवाडी आणि वीर हनुमान माटेकरवाडी या दोन संघांमध्ये प्रथमतः इथे बॅटिंग केली होती. वीर हनुमान माटेकरवाडी या टीमनं 68 धावा जमवल्यात. 69 धावांची गरज असेल विजयासाठी साळकेवाडी टीमला. आणि इथून गेम ऑन होईल. पहिल्या षटकासाठी मात्र आमंत्रित केला जातोय श्रीधर. तर इथून जर का पहिला बॉल पडल्यानंतर मोरेवाडी टीम ही टॉस विन दिली जाईल. चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळतोय. बॉल इथे ऑन साइडला खेळून काढला परंतु तेवढा चांगला क्षेत्ररक्षण मात्र इथे पाहायला मिळेल. आणि तोपर्यंत इथे 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. आणि या 2 धावेनं सुरुवात मात्र केली जातोय. 69 धावांचा पाठलाग तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. आणि तो कंप्लीट करत असताना एखाद्या खेळाडूला मोठा खेळ साकारावा लागणार आहे. कल्पतरू 11 साळकेवाडी आणि वीर हनुमान माटेकरवाडी या 2 संघांमधला हा सामना
फाईन मध्ये खेळून काढलाय, बॉल चालला मात्र ते टप्पा 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 सीमा रेषा पार, धावा येतील मात्र ते 4 चौकार. ते करेन तिथे टॉस घ्यायचे. वाईटचा निर्णय इथे आलाय आणि अतिरिक्त धाव मग ते जोडली जाईल. चला शिपीवाडी टीम टॉस जिंकला आणि चित्रक्षण बरोबर जाण्याचा निर्णय. परत एकदा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी रणनीती आखावी लागेल, कारण आपण तसं पाहायला गेलं तर मागची मॅच पाहिली गेली तर अशा बऱ्याचशा मॅचेस या मैदानामध्ये धावा येतानाही आपण पाहतोय, कारण समोरच्या दिशेनं खेळणारा एखाद्या खेळाडूनं मात्र चांगली कामगिरी केली तर मात्र धावा येताना पाहायला मिळाल्या. लेफ्ट हँड बॅट्समन श्रीकांतला पाहतोय इथे, चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. थोडासा उस्ती दिला होता परंतु इथे रणनीती चांगली आखली गेली होती, कारण अशी बॉल खेळताना वारंवार आपण अडचण निर्माण होते फलंदाजांना पाहायला गेलं तर. हा प्रकार बॉल होता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला नाही, परंतु तेवढा दर्जेदार क्षेत्रक्षण ही मात्र तिथे पाहायला मिळतोय. आणि डॉट बॉल ची समाप्ती मात्र झाली. श्रीधर यांच्या स्वरूपामध्ये पहिला षटक मार्गस्थ आहे. संधी आहे तिथे, पकडला जाईल झेल आणि बिग विकेट. या विकेटचं महत्व माहिती आहे. श्रीधर बॅक टू डगआउट. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. आठ धावा धावपलकावरती आतापर्यंत आल्यात. आणखी एक चांगला बॉल आणि त्याच्यानंतर बॅटला ब्रश झालाय. बाकी तेवढं काम चांगल्या प्रकारे निभावत असताना यष्टीरक्षक तेवढा चतुर, चाणाक्ष आणि हुशार अंकुश यांच्याकडनं पकडला गेला झेल आणि फलंदाज बाद. मारुती बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज इथे मैदानामध्ये. ऑन साइडला घेऊन काढला. लॉंग ऑन रिटर्न मध्ये पाहायला गेलं तर विकी येतात बॉल पर्यंत पोहोचतात. बॉलला उसतील पैकी करते. संधी आहे तिथे, स्किट झालाय थोडंसं मध्ये ते दूरवर बॉल पाहायला मिळालं. त्यानंतर 2 धावा अगदी चप्पल त्याने मात्र पूर्ण केली. पूर्ण ताकद लावण्याचं काम केलं जातं इथून.
कल्पतरू 11 चाळकेवाडी टीम कडून या धावा जमवण्याचा प्रयत्न मात्र केला जाईल. ब्लॅक स्क्रीनला मात्र बॉल टच झालाय तोपर्यंत एक सिंगल डॉट बॉल आलाय आणि इथून डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर त्याच धावफलकेवरती 10 या धावसंख्येवरती. तुम्हाला मोठे एखाद्या खेळाडूंना साकारणं गरजेचं आहे. 2 मोठे फलंदाज बाद झालेत. डेफिनेटली ताकदीचा वापर पण आहे. लांब अंतरी मिळालंय आणि या बॉलला पाठवून दिले पुलचा फटका डीप फॉरवर्डच्या डोक्यावरून सीमारेषा पार. येथील धाव मात्र 6 षटकार. आणखी एक तडाखा मात्र पाहायला मिळतोय. हाई बॉल चाललाय सीमारेषा पार ऑन फायर. अगदी बॅक टू बॅक दुसरा षटकार ठोकताना मात्र पाहायला मिळतात. अमोल कामगिरी करताना पाहायला मिळतात. बदलले गेले धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 22 धावा. आता इथून येणारे बॉल असणार आहे ते 13 आणि 47 धावांची गरज. 13 बॉल मध्ये 47 धावा. मोठे फटके येतील का? आता इथून संधी आहे परत एकदा परंतु झेल सुटलाय. झेल जमिनीला दान झालाय. एकच धाव मात्र इथं पाहायला मिळेल. इथून 12 बॉल आणि आता इथून 46 धावांची गरज. 12 बॉल मध्ये 46. समीकरण तसं पाहायला गेलं तर सोपं आहे. या समीकरण अशा धावा जमताना वारंवार आपण पाहिले. 37 धावा आपण करण मडवीला बनवतानाही पाहिल्या 6 बॉल मध्ये. तर 12 बॉल मध्ये तुम्हाला जमवायच्या आहेत त्या 47 धावा. इथून कशा प्रकारे या जमवल्या जातील, कशा प्रकारे काढल्या जातील, डिफेन्स केल्या जातील की चेसिंग केल्या जातील ते पाहणं गरजेचं. आपल्यातून खेळ इथे मात्र पाहायला मिळेल. दोन्ही फलंदाज आक्रमकतेने खेळताना पाहायला मिळत आहेत. परंतु तेवढी ताकदीची धाकणीची गोलंदाजी सध्याच्या घडीला होताना पाहायला मिळाली. कारण पहिल्या षटकामध्ये श्रीधर यांनी फक्त धावा खर्च केल्या होत्या 8 आणि दुसरा षटक इथे मात्र आले होते अंकुश आणि धावा खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा. आता इथून तिसऱ्या षटकासाठी अक्षय आलेत आणि इथून अक्षय किती धावा खर्च करतायत की विकेट घेत आहेत की डॉट बॉल काढतात. आणि पहिलाच बॉल आलाय डॉट. आपला आत्मविश्वास अगदी वाढवताना मात्र पाहायला मिळतील. कारण पहिला बॉल डॉट येतो त्यावेळी मात्र थोडासा गोलंदाजाच्या अगदी फेवर मध्ये जाणारा बॉल असतो. हा नेहमी सातत्याने पाहिलं आपण. त्यानंतर आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स बॉल होईल फरार. सीमारेषा पार पार पार. इथून ऑन फायर अमोलला पाहतो इथे. अमोल चाळके या मॅचला जर का विजयाच्या उंबरट्यावरती नेण्याचं काम कोण करेल तर अमोल चाळके. आणि इथून चांगली गोलंदाजी करून आपल्या टीमचं अस्तित्व अबाध्य तसंच ठेवलं जाईल का गोलंदाज अक्षय यांच्याकडनं. आणखी खराब बार दूरवर ठेवण्याचा प्रयत्न इथे मात्र वारंवार अपयशी ठरताना मात्र इथे पाहायला मिळतोय. आणि इथून बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल इथे वाईट बॉल आलाय. धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 29 धावा. अमोल आता इथे मात्र जाळ्यामध्ये अडकलेत परंतु हाताला झटका बोटाला चट 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 चटका देत बॉल सीमा पार. येथील धाव मध्ये 4 4 4.
आणखी एक क्लास, परंतु शतरक्षक आहेत आता चुकी नाहीये. आता इथून ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र प्राप्त करून देत असताना गोलंदाज अक्षयला पाहतोय आणि फलंदाज बाद. बॅक टू डगआउट, परतावा लागेल माघारी अमोल या फलंदाजांना. गरज आहे. नवीन फलंदाज संतोष अन स्ट्राईक ला पाहतोय आपण इथे. 36 धावा थोड्याशा मात्र इथे जड होतील आणि कारण या मैदानाचा जर अभ्यास केला तर 6 बॉल मध्ये 36 धावा अवघड नाही आहेत, कारण शॉर्ट ग्राउंड आहे. जर का एखाद्या फलंदाजाने जर का चांगली फलंदाजी केली आहे तर निश्चित धावा येऊ शकतात, परंतु इथून मेहनत न करताही धावा सध्याच्या घडीला येत आहेत. म्हणजे इथून 2 बॅक टू बॅक व्हाईट बॉल आलेत, एक डॉट आलाय मापे असावे, एक व्हाईट बॉल आलाय आणि इथून धावपलकावरती धावा लागल्या जाते त्या 34 धावा. .34 34 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. या बॉल वरती तडका मात्र पाहायला मिळतोय, अगदी लॉंग ऑनच्या डोक्यावरून स्लाइड आउटसाइड मिडल स्टंप डिलिव्हरी, चांगलं शॉर्ट सिलेक्शन. या बॉलला पाठवलं सीमारेषा पार. येथील धाव मात्र ते 6. फलंदाज दोन्ही टीमला विनंती करेल. काळंबादेवी क्रिकेट संघ शिबेवाडी आणि श्री सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी. तर मोरेवाडी आपल्याला करायचं आहे बॅटिंग आणि श्री काळंबादेवी क्रिकेट संघ शिबेवाडी आपल्याला करायचं आहे क्षेत्ररक्षण. ते दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. आणखी एक आक्रमकता फटका मात्र धारण करत असताना चांगला विकी यांच्याकडनं पकडला गेलाय झेल आणि फलंदाज बाद. संतोष सतीश बॅक टू डगआउट. पाच बॉल 29 चा गरज आहे आणि आणखी एक विकेट इथे मात्र मिळाली असती कदाचित. हा नो बॉल नसता तर पंच नो बॉल आहे. पंचांनी निर्णय दिलेला नाहीये. पंचांचा निर्णय येईल त्यानंतर आपण डिस्कस करू त्यावरती. नोचा इशारा आलाय म्हणजे 1+2 म्हणजे 3 धावा या बॉल वरती येताना पाहायला मिळतील आणि इथून या 3 धावेने धावपलकावरती धावा लागल्या जाते त्या 43 धावा 43. आणि इथून ज्या फ्रीडच्या बॉल वरती फक्त रनआउटची संधी असते आणि तीच मात्र प्राप्त करून दिली. चांगलं क्षेत्ररक्षण दिले आणि तेवढं चांगलं कलेक्शन बॉल केले आणि फलंदाज बाद. माघारी परतावा लागेल मयूर या फलंदाजांना.
पूर्णपणे मॅचमध्ये पाहायला गेलं तर इथे दबदबा निर्माण केलाय टीम वीर हनुमान माटेकरवाडी या टीमनं. कल्पतरू 11 चाळकेवाडी टीम थोडीशी संकटामध्ये. A1 जोडी अभयजी पाटोळे सर आणि महेंद्र भवर सर सातत्याने अनेक स्पर्धा त्यांनी कव्हर केल्यात. A1 जोडी म्हणून त्यांना संबोधलं जातं. लोअर फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न विके आहे तिथे. आजच्या दिवसातील दुसरा झेल विके यांच्याकडनं पकडला गेलाय. फलंदाज बाद. बॅक टू द आउट परतावा लागेल. हनुमान माटेकरवाडी आणि यस डेफिनेटली वीर हनुमान माटेकरवाडी टीम इथे मात्र जिंकताना पाहायला मिळेल. तर कल्पतरू 11 चाळकेवाडी टीम झाली पराभूत. तर इथून कल्पतरू 11 चाळकेवाडी टीम आपण आपला कॅप्टन पाठवायचा आहे. कॅप्टन आपण यायचं आहे कृपया. आपल्याला इथे सन्मानित करण्यात येईल आणि सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जातोय. रवी माटेकर 34 धावांची बहारदार खेळी आणि 3 विकेट इथे मात्र घेतले गेलेत. तर रवी माटेकर यांना मात्र सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय. प्लीज आपण यायचं आहे. चला इथे शिबेवाडी टीम आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. शिबेवाडी आणि मोरेवाडी प्लीज. तर जाऊया नवीन मॅच आणि नवीन आवाज आपल्याला ऐकायला मिळेल उमेशजी सावंत सरांचा. थँक्यू.